शिवानी इगतपुरे. आपण पाहताय सातारा न्यूज. पाहूयात आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा थोडक्यात पण सुपरफास्ट आढावा. सातारा शहरातील टॅक्सी गली परिसरात माणुसकीला काळिंबा फासणारी धक्कादायक घटना घडलेली असून गुरुवारी एका अज्ञात व्यक्तीने भटक्या मुक्या श्वानावर धारदार चाकूने वार केल्याची घटना समोर आली असून या अमानुष हल्ल्यात श्वान गंभीर जखमी झालेला आहे. या घटनेमुळे प्राणीप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली असून मिळालेल्या माहितीनुसार टॅक्सी गली परिसरात राहणाऱ्या भटक्या श्वानावर अज्ञात व्यक्तीने क्रूरपणे चाकूने वार करून गंभीर जखमी केले. घटनेची माहिती मिळताच प्राणीप्रेमींनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी श्वानाला उपचारासाठी सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल केले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी श्वानावर उपचार सुरू केले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम आता घाट रस्त्यांवरही दिसू लागलेला आहे. महाबळेश्वर तालुक्यातील वाई महाबळेश्वर मार्गावरील पाचगणी जवळील पसरणी घाटात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. दरड रस्त्यावर आल्याने काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून प्रशासनाकडून दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या पार्श्वभूमीवर या मार्गाने प्रवास करणाऱ्या वाहन चालकांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी, अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्यांकडे राज्य शासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय सफाई मजदूर युनियनच्या वतीने आज दिनांक 3 जुलै 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी सफाई कामगारांच्या न्याय्य मागण्या तत्काळ मान्य न झाल्यास राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. राज्यात 1 लाख नवीन सफाई कर्मचाऱ्यांची भरती, खासगीकरण पूर्णपणे बंद करणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करणे, मॅन्युअल स्कॅवेजिंग बंद करणे, स्वतंत्र वेलफेअर बोर्डची स्थापना करणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे, मोफत घरे आणि आरक्षणाचे उपवर्गीकरण यांच्यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. थंड हवेचे पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे संपूर्ण परिसर हिरवागार झालेला आहे. डोंगरदऱ्यावर देखील दाट धुक्यांची चादर पसरली असून वेण्णा तलाव, विविध पॉइंट्स आणि घाट परिसरात निसर्गाचे मनमोहक रूप पाहायला मिळत आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून पर्यटक मोठ्या संख्येने महाबळेश्वरकडे आकर्षित होत आहेत. हवामान विभागाने घाट भागात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी अतिजोरदार पावसाचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद घेताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 2 जुलै 2026 रोजी माननीय पोलीस अधीक्षक सातारा जिल्हा तसेच माननीय अप्पर पोलीस अधीक्षक सातारा जिल्हा यांच्या आदेशानुसार भरोसा सेल सातारा यांच्या वतीने ढेबेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ नागरिकांशी समोरासमोर संवाद साधून त्यांच्या दैनंदिन जीवनातील घरगुती अडचणी, सामाजिक समस्या तसेच वाढत्या सायबर गुन्ह्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विशेषतः बँक खात्याशी संबंधित OTP, ATM माहिती किंवा इतर गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये, अनोळखी व्यक्तींच्या आमिषांना बळी पडू नये व आर्थिक फसवणुकीपासून सावध राहावे असे आवाहन करण्यात आले. मांढरदेवला येणाऱ्या वाई व बोर या दोन्ही घाट रस्त्यांचे रुंदीकरण व काँक्रिटीकरण करण्याचे काम पूर्ण करत असताना या दोन्ही घाटांमध्ये 2 ते 3 किलोमीटर अंतराचे रस्त्याचे काँक्रिटीकरण व रुंदीकरण करण्याचे काम अपूर्ण आहे. या ठिकाणावरील रस्ता वाहतुकीसाठी अतिशय खराब झाला असून देखील ते काम पूर्ण करून घेण्यासाठी प्रशासनाकडून कोणतीच हालचाल होत असताना दिसत नाही. रुंदीकरण करत असताना अनेक ठिकाणी मोठमोठ्या टेकड्या तयार झाल्या असून आणि त्या टेकड्यावरून दरड पडण्याची शक्यता असतानाच काल परवा मांढरदेव डोंगर परिसरामध्ये पावसाने सुरुवात केली आणि त्यामुळे अशा धोकादायक ठिकाणच्या असणाऱ्या दरडी या पावसामुळे कोसळलेल्या आहेत. जून महिना कोरडा गेल्यावर जिल्ह्यात काही प्रमाणात पाऊस सुरू झाला असून शेतकरी हवामानाचा अंदाज घेत सोयाबीन आणि भुईमुगाची पेरणी करत आहेत. पुढील पावसाची निश्चिती नसल्याने शेतकरी मोठी आर्थिक जोखीम पत्करून ही कामे करत आहेत. प्रति एकर 10,000 रुपये खर्च झाल्यामुळे पाऊस न पडल्यास दुबार पेरणीचे मोठे संकट ओढवण्याची भीती असून सध्या बळीराजा चांगल्या पावसाची चातकासारखी वाट पाहत आहे. सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात दमदार पावसाने हजेरी लावली असून गेल्या 3 ते 4 दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असणाऱ्या या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील कास पठार जवळ असलेला एकूचा धबधबा ओसंडून वाहू लागला आहे. पश्चिमेकडील वाई, महाबळेश्वर, सातारा, कास, बामनोली या भागात पावसाने दमदार हजेरी लावली असून त्यामुळे या भागातील सर्वच धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत. जागतिक कीर्तीचे पर्यटन स्थळ असलेल्या पाचगणीच्या टेबल लँडवर मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दरवर्षीप्रमाणे यंदाही 13 जून ते 23 सप्टेंबर या कालावधीत घोडे आणि घोडागाडीच्या प्रवेशावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. पाचगणी गिरिस्थान नगर परिषदेने या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी सुरू केली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.
लोणंद येथील पालखी तळावर माऊलींचा पालखी सोहळा 1.5 दिवसाच्या मुक्कामासाठी विसावल्यावर वारकरी व भाविकांची दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन नगरपंचायत व पोलीस प्रशासनाने यंदा दर्शन बारीत काहीसा बदल केला आहे। येणाऱ्या वारकरी व भाविकांनी नवीन दर्शन बारीतून जाऊन माऊलींच्या दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड व लोणंदचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांनी केले आहे। उपविविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन पदाची निवडणूक आज फलटण येथे संपन्न झाली। सोसायटीच्या चेअरमनपदी राजगटाच्या सुरेश रोमन यांची बिनविरोध निवड झालेली असून सोसायटीचे सर्व सदस्य व नवनिर्वाचित चेअरमन यांनी श्रीमंत संजीवराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली। यावेळी बोलताना चेअरमन सुरेश रोमन म्हणाले, या चेअरमन पदाचा अतिशय चांगल्या पद्धतीने व राजगटाचा नावलौकिक वाढेल असं काम करेल असं त्यांनी सांगितलं। या होत्या दिवसभरात घडलेल्या घटना। अशाच घटना जाणून घेण्यासाठी पाहत रहा सातारा न्यूज।